ए शून्य अजूनही काय स्वतःची नालस्ती करून घ्यायची का तुला? एक लक्षात ठेव, गुरुनाथ पासून यापुढे दूर राहायचं, कळलं काय? त्याचं पाहिलं तर काय हिच्या डोक्यात प्रकाश पडेल तर वाटत नाही. झालेल्या गोष्टीतून तुला धडा मिळाला असेल असं वाटतंय. त्यावरून तुला उपरती झाले असेल अशी आशा करतो. काम कर आता, तुझ्या वयाचा जोडीदार शोध आता, लग्न कर त्याशी, त्याच्यात तुझं भलं आहे. डन. गॅरी प्लीज बाहेर येतोस का? काव ना, हिचं सामान घेऊन तुम्ही कुठे जाऊन राहिला? हे तिचं नाही, माझं सामान आहे. म्हणजे अर्थ सरळ आहे राधिका, मी या घरात एकटा राहणार नाही आणि हा मी घेतलेला निर्णय. शनायासोबत मी सुद्धा हे घर सोडून चाललो. या बोलण्याचा काय अर्थ आहे गुरुनाथ? हो, मी तुमच्याशी नाही बोलत आहे. त्यामुळे उगीच मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. राधिकाशी बोलतोय आणि तिला सांगतोय की मी शनायासोबतच राहणार आहे, हे घर मी सोडून चाललो. काव ना, स्वतःच्या बायकोबरोबर राहायची लाज वाटून राहिली का? हे राधिका, बास झाला. आतापर्यंतचे तुझे सगळे तमाशे मी निमूट सहन केलेत, त्यामुळे आताही तू परत काहीतरी बोलशील आणि मी ऐकून घेईन असं नाही होणार आहे. तुला घर हवं होतं ना, मिळालंय घर तुला. आता मी काय करेन, कुठे राहीन, हा माझा प्रश्न आहे, मी बघून घेईन. ओके? मग आमचं काय? तुला काय रस्त्यावर नाही टाकलेलं. तुला घर हवं होतं ना, मिळालं तुला घर. नाही, आणि याचसाठी इतके दिवस सिंपथी गोळा करत फिरत होतीस ना तू, की बघा मला कसं सहन करावं लागतंय, माझा नवरा मला कसं वागवतोय, मी बघा काय काय करतेय. तुलाच हौस होती ना घरातले आपले साधे 4 प्रश्न इतर 4 चौघांसमोर उधळून त्याच्यावर चर्चा घडून आणायची. हौस भागली नाही की अजून काही बाकी आहे? असेल तर सांगा बरं का, हा ऐकू आपण लगेच. तू या घरात अथर्वला घेऊन राहू शकतेस. मी असं समजेन की घर दान केलं तुला, रातोरात तुझ्या नावावर केलं. हे घराचे पेपर्स. बघ तुझ्या नावावर केलंय घर. या घरात तुम्हीच नसाल तर हे घर माया काय कामाचं?
या सगळ्याचा विचार तू आधी करायला हवा होतास राधिका. आता बोलून काय उपयोग? मी तुला सुरुवातीपासून सांगत होतो की मी राहिलो तर फक्त आणि फक्त शनाया सोबतच राहणार. मग हा एवढा अट्टास करायची गरजच काय होती? आता काय राहा या घरात एकटी, बस तुझ्या आवडत्या घराला कुरवळत. हं? चल शनाया. थांबा. मला हे घर नको. राधिका, नक्की नाही बघ. हा म्हणजे कुणाला विचारायचं असेल तर चर्चा करून निर्णय घे. हा त्यांचंही काहीतरी म्हणणं असेल. हा उगीच घाई करू नकोस. तसंही घेतेच ना का हो? सांगा. मला नकोय घर. मला वाटायचं हे घर आपलंय. या घरावर माझा हक्क आहे. पण हे तर तुम्ही मला भिकेपोटी देऊन राहिले. मला तुमची बायको म्हणून राहण्यात आनंद आहे. पण ज्या माणसामुळे मी या घरावरती हक्क सांगून राहिले तो माणूसच इथे राहणार नसेल तर काय अर्थ आहे या घरात राहायला? ठीक आहे, तुम्हाला या शन्या बरोबर राहायचंय ना? मग मी माझं अस्तित्व तुमच्यावरती लादणार नाही. तोवर तुम्ही मला मानानं बोलवणार नाही तोवर येणार नाही. तुमच्या बोलवण्याची मी वाट बघते. आणि मला खात्री आहे आज न उद्या तो दिवस नक्की येईल. ठीक आहे, नक्की आहे ना? म्हणजे बघा हा, परत काही असेल तर काय अनाउन्समेंट होती आरती? ओ या आजच्या स्पर्धेच्या विजेत्या आहेत राधिका सुभेदार. और वाटतं ना ऐकायला. आपण एक काम करूया, आपण जरा चेंजेस करूया त्याच्यामध्ये. सो द चेंज वुड बी लाईक अँड द ट्रू रियल विनर ऑफ दिस कॉम्पिटिशन इज मिस शनाया सबनीस.